पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय। अथ चतुर्दशोऽध्यायः। जय जय आचार्या समस्तसुरवर्या प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया। जय जय सर्वविसावया सोऽहं भावसुहावया नानालोकहेलावया समुद्रातू आयिके गा आर्तबन्धू निरंतर कारुण्य सिंधू विशद विद्यावधू वल्लभाजी तू जया प्रतिलपसी तया विश्व हे दाविसी प्रकटतै करिसी आघवेची तू की पुढिलाची दृष्टी चोरिजे हा दृष्टी बंधू निफजे परी नवल लाघव तुझे जी आपण पे चोरी जी तूची तू सर्वायया मा कोणा बोधू कोणा माया ऐसिया आपे आप लाघविया नमो तुझ जाणो जगी आप ओले तै तुझिया बोला सुरस झाले तुझे निक्षमत्व आले पृथ्वीसी रवी चंद्रादी शुक्ती उदय करीती त्रिजगती ते तुझिया दीप्ती तेज तेजा जे चळवळी जे अनिळे ते दैविके निजी निजबळे नभ तुझ माझी खेळे लपी थपी किंबहुना माया असोस ज्ञानजी तुझे नि डोळस असो वानणे सायास श्रुतीसी हे वेद वानुनी तवची चांग जवन दिसे तुझे आंग मग आम्हा तया मुग एके पाती जी एकार्णवाची ठाई पाहता थेंबाचा पाडू नाही मा महानदी काई जाणी जती का उदयलिया भास्वतू चंद्रदैसा खद्योतू आम्हा श्रुती तुझ आतू तो पाडू असे आणि दुजया थावो मोडे जेथ परेसी वैखरी बुडे तो तू मा कोणे तोंडे वानावासी या लागी आता स्तुती सांडूनी निवांता चरणी ठेविजे माथा हेची भले तरी तू जैसा आहासी तैसिया नमोजी श्री गुरुराया मज ग्रंथोद्यमू फळावया व्यवहारा होई आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी करी ज्ञानपद्य जोडी थोरा माते मग मी संसारेन तेणे करीन संतासी कर्णभूषणे लेववीन सुलक्षणे विवेकाची जी गीतार्थ निधान काढू माझे मन सुई स्नेहांजन आपले तू हे वाक् सृष्टी एके वेळे देखतू माझे बुद्धीचे डोळे तैसा उदय जोजी निर्मळे कारुण्य बिंबे माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ काव्ये होय सफळ तो वसंतू होई स्नेहाळ शिरोमणी प्रमेय महापुरे हे मतिगंगा ये थोरे
तैसा वरिष उदारे दिठीवेनी अगा विश्वैक धामा तुझा प्रसाद चंद्रमा करोमज पौर्णिमा स्फूर्तीची जी अवलोकिली या माते उन्मेष सागरी भरिते ओसंडेल स्फूर्ती ते रसवृत्तीचे तम संतोषोनी श्री गुरुराजे म्हणितले विनती व्याजे मांडिले देखोनी दुजे स्तवनमिषे हे असो आता वांजटा तो ज्ञानार्थ करूनी गोमटा ग्रंथो दावी उत्कंठा भंगो नेदी हो काजी स्वामी हेची पाहत होतो मी जे श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथो सांग सहजी दुर्वीचा डिरू आंगी चितम अमरू वरी आला पुरू पियुषाचा तरी आता येणे प्रसादे विन्यासे विदग्धे मूळ शास्त्रपदे वाखाणीन परी जीवा आतुलीकडे जैसी संदेहाची डोणी पुढे ना श्रवणी तरी चाडे वाढी दिसे तैसी बोली साचारी अवतरो माझी माधुरी माले मागून घरी गुरुकृपेच्या तरी मागा त्रयोदशी अध्यायी गोठी ऐसी श्रीकृष्ण अर्जुनेसी चावळले जे क्षेत्र क्षेत्रज्ञ योगे होई जे येणे जगे आत्मा गुणसंगे संसारिया आणि हाची प्रकृती गतू सुख दुःख भोगे हेतू अथवा गुणातीतू केवळू हा तरी कैसा पा असंगा संगू कोण तो क्षेत्र क्षेत्रज्ञ योगू सुख दुःखादी भोगू केवितया गुणते कैसे किती बांधती कवणे रीती नातरी गुणातीती चिन्हे कायी एवं इया आघवेया अर्थारूप करावया विशो एथ 14व्या अध्यायासी तरी तो आता ऐसा प्रस्तुत परीसा अभिप्रायो विश्वेशा वैकुंठाचा तो म्हणेगा अर्जुना अवधानाची सर्व सेना मिळवुनी इया ज्ञाना झोंबावे हो आम्ही मागा तुझ बहुती दाविले हे उपपत्ती तरी आधुनी प्रतीती कुशी न निघे श्री भगवान वाच परम भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः म्हणून निगा पुढती सांगे जाईल तुझ प्रती पर म्हणून श्रुती डहारिले जे एरवी ज्ञान हे आपुले परी पर ऐसे निजाले जी आवडोने घेतले भवस्वर्गादिक आगायाची कारणे हे उत्तम सर्वापरी मी म्हणे जे वन्ही हे तृणे एरे ज्ञाने
जिये भवस्वर्गा ते जाणती यागची चांग म्हणती पारखी फुडी आथी भेदी जया तिये आघवीची ज्ञाने केली येणे स्वप्ने जैशा वातोर्मी गगने गिळिजती अंती का उदिते रश्मिराजे लोपिली चंद्रादी तेजे नाना प्रलयांबू माझे नदी नद तैसे येणे पाहले या ज्ञानजात जायलया म्हणून या धनंजया उत्तम हे अनादि जे मुक्तता आपुली असे पंडुसुता तो मोक्षो हाता येता होय जेणे जयाची या प्रतीती विचारवीरी समस्ती नेदिजेची संस्कृती माथा उधवू मने मन घालून मागे विश्रांती जालिया आंगे ते देही देहा जोगे होती चिना मग ते देहाचे बेळे ओलांडून एकेची वेळे समतुकी कांटाळे माझे झाले इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागता सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च जे माझिया नित्यता तेणे नित्यते पंडुसुता परिपूर्ण पूर्णता माझियाची मी जैसा अनंतानंदू जैसाची सत्य सिंधू तैसेची ते भेदू पुरेचिना जे मी जेवढे जैसे तेची ते जाले तैसे घटभंगी आकाशे आकाश जेवी ना तरी दीप मूळकी दीपशिखा अनेकी मीनलिया अवलोकी होय जैसे अर्जुना तया परी सरली द्वैताची वारी नांदे नामार्थ एकाहारी मी तू विण येणेची पै कारणे जै पहिले सृष्टीचे जुंपणे तैही तया होणे पडेचिना सृष्टीची ये सर्वादी जया देहाची नाही बांधी ते कैचे प्रलयावधी निमतील पा म्हणूनी जन्मक्षया अतीत ते धनंजया मी जाले ज्ञानाया अनुसरोनी ऐसी ज्ञानाची वाढी वानिली देवे आवडी तेवीची पार्थाही गोडी लावावया तवतया जाले आन सर्वांगी निघाले कान सपाई अवधान आतलापा आता देवाची ऐसे जाकळी जत असे ओरसे जे निरूपण आकाशे विटाळे ना मग म्हणेगा प्रज्ञाकांता उजवली आजी वक्तृत्वता जी बोला एवढा श्रोता जोडलासी तरी एकूमी अनेकी गोविजी देह पाशकी त्रिगुणी लुब्धकी कवणे परी कैसा क्षेत्र योगे विये इये जगे ते परिस सांगे कवणे परी पै क्षेत्र येणे व्याजे
या लागी हे बोलिजे जे मत्संग बीजे भूती पिके मम यो निर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम् संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत। एरहमी तरी महद ब्रह्म या लागी हे ऐसे नाम जे महदादि विश्राम शालिका हे विकारा बहुवस थोरी अर्जुना हे चिकरी म्हणोनी अवधारी महद ब्रह्म अव्यक्तवादमती अव्यक्त ऐसी वदंती सांख्याची या प्रतीती प्रकृती हेची वेदांती येते माया ऐसे म्हणिजी प्राज्ञराया असो किती बोलो वाया अज्ञान हे आपला आपण पेया विसरू जो धनंजया तेची रूपयया अज्ञानासी आणि कही एक असे जे विचारा वेळे न दिसे वाती पाहता जैसे अंधारे का हालविलिया जाय निश्चळी तरी होय दुधी जैसी साय दुधाची ते पै जागरू ना स्वप्न ना स्वरूप अवस्थान ते सुषुप्ती का घन जैसी होय कान वियता वायुते वांझे आकाश रिते तया ऐसे निरुते अज्ञान गा पैल खांबू का पुरुखो ऐसा निश्चयो नाही एकू परी काय नेणो आलोकू दिसत असे तेवी वस्तू जैसी असे तैसी कीर न दिसे परी काही अनारिसे देखिजे ना ना राती ना तेज ते संधी जेवी सांज तेवी विरुद्ध ना निज ज्ञान आथी ऐसी कोणी एकी दशा तिये वादू अज्ञान ऐसा तया गुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञो नाम अज्ञान थोरी आणिजे आपण पेतरी नेणिजे ते रूप जाणिजे क्षेत्रज्ञाचे हाची उभय योगू बुझे बापा चांगू सत्तेचा नैसर्गू स्वभावो हा आता अज्ञाना सारिखे वस्तू आपण पाची देखे परी रूपे अनेके नेणो कोणे जैसा रंकू भ्रमला म्हणे जारे मी रावो आला का मूर्छितू गेला स्वर्गलोका तेवी लचकलिया दिठी मग देखणे जे जे उठी तया नाम सृष्टी मीची विये पैगा जैसे का स्वप्न मोहा तो एकाकी देखे बहुवा तोची पाडू आत्मया स्मरणे वीण असे हेची आनी भ्रांती प्रमेय उपलवू पुढती परी तू प्रतीती याची घेपा तरी माझी हे गृहिणी अनादि तरुणी अनिर्वाच्य गुणी अविद्या हे ये नाही हेची रूप ठाणे हे अति उमप हे निद्रिता समीप चेता दुरी
पै माझे नीची आंगे पहुडल्या हे जागे आणि सत्ता संभोगे गुरविणी होय महत् ब्रह्म उदरी प्राकृती आठै विकारी गर्भाची करी पेलो वेली उभय संगू पहिले बुद्धी तत्व प्रसवले बुद्धी तत्वे भारैले होय मन तरुणी ममता मनाची ते अहंकार तत्वरची तेणे महाभूतांची अभिव्यक्ती होय आणि विषयेंद्रिया गौसी स्वभावे तव भूतासी म्हणून येती सरिसी तिये रूपा जाले निविकार क्षोभे पाठी त्रिगुणाचे उभे तेव्हा ये वासना गर्भे ठाये ठाऊ रुखाचा अवांका जैसी बीज कणिका जीवी बांधे उदका भेटत खेवो तैसी माझे निसंगे अविद्या नाना जगे आर घेऊ लागे आणि याची मग गर्भगोळा तया कैसे रूप तै आया ते परीसे राया सुजनांचिया पै मणिज स्वेदज उद्भिज जारज उमटती सहज अवयव हे व्योम वायू वशे वाढले गर्भरसे मणिजू उससे अवयवतो कोटी सुनी तमरजे आगळिका तोय तेजे उठिता निपजे स्वेदजुगा आप पृथ्वी उत्कटे आणि तमो मात्रे निकृष्टे स्थावरू उमटे उद्भिजुहा पाचा पाचही विरजी होती मन बुद्ध्यादी साजी ही हेतू जारजी ऐसे जाण ऐसे चारी हे सरळ कर चरण तळ महाप्रकृती स्थूळ तेची शिर प्रवृत्ती पेलले पोट निवृत्ती ते पाठी नीट सुरयोनी आंगे आठ ऊर्ध्वाची कंठू उल्हासता स्वर्गू मृत्युलोकू मध्यभागू अधोदेशू चांगू नितंबूतो ऐसे लेकरू एक प्रसवली हे देख जयाचे तिन्ही लोक बाळसेगा 84 लक्ष योनी ती कांडा पेरा सांदणी वाढे प्रतिदिनी बाळक हे नाना देह अवयवी नामाची लेणी लेववी मोहस्तन्ये वाढवी नित्य नवे सृष्टी वेग वेगळिया तिया करांघ्री आंगोळिया भिन्नाभिमान सुदलिया मुदिया तेथे हे एकलवते चराचर अविचारित सुंदर प्रसवोनी थोर थोरावली पै ब्रह्मा प्रातः काळू विष्णू तो माध्यान्ह वेळू सदाशिव सायंकाळू बाळायया महाप्रलय सेजे खेळोनी निवांत निजे विषमज्ञाने उमजे कल्पोदयी अर्जुनाई या परी मिथ्या दृष्टीच्या घरी युगानुवृत्तीची करी चोज पाऊले संकल्पू जयाचा इष्टू अहंकारू तो विनटू
ऐसिया होय शेवटू ज्ञानेयया. आता असो हे बहु बोली ऐसे विश्व माया व्याली. तेथ साय झाली माझी सत्ता. सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्त्याः. तासां ब्रह्म महद्योनि रहं बीजप्रदः पिता. या कारणे मी पिता महद्ब्रह्म हे माता. अपत्य पंडुसुता जगडंबरू. आता शरीरे बहुते देखो न भेदे हो चित्ते. जे मन बुद्ध्यादी भूते एकेची येथे. हा गा एकाची देही काय अनारिसे अवयव नाही. तेवी विचित्र विश्व पाही एकची हे. पै उंचा नीचा डहाळिया विषमा वेगळालिया. एकाची जेवी जालिया बीजाचिया. आणि संबंधू तोही ऐसा मृत्तिके घटू लेकू जैसा. का पटत्व कापुसा नातू होय. नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी सागरा. आम्हा आणि चराचरा संबंधू तैसा. म्हणोनी वन्ही आणि ज्वाळ दोन्ही वन्हीची केवळ. तेवी मी गा सकळ संबंधू वावो. जालीन जगे मी झाके तरी जगत में कोण फाके. किळेवरी माणिके लोपिजे काई. अलंकाराते आले तरी सोने पण काही गेले. की कमळ फाकले कमळत्वा मुके. सांगपा धनंजया अवयवी अवयविया. आच्छादिजे की तया तेची रूप. की विरूढलिया जोंधळा कणिसाचा निर्वाळा. वेचला की आगळा दिसतसे. म्हणोनी जग परवते सारूनी पाहिजे माते. तैसा नोहे उखिते आघवे मीची. हातू साचो कारा निश्चयाचा खरा. गाठी बांधवीरा जीवाची. आता मिया मज दाविला शरीरी वेगळाला. कुणी मीची बांधिला ऐसा आवडे. जैसे स्वप्नी आपण उठूनिया आत्ममरण. भोगिजे गाजाण कपिध्वजा. का कवळा ते डोळे प्रकाशूनी पिवळे. देखती तेही कळे तयासीची. नाना सूर्य प्रकाशे प्रकटी तै अभ्रभासे. तो लोपला हेही दिसे सूर्येची की. पै आपण पेनी जालिया छाया गा आपुलिया. बिहोनी बिहालिया आन आहे. तैसी ये नाना देहे दाऊनी मी नाना होये. तीथ ऐसा जो बंधू आहे तेही देखे. बंधू का न बंधिजे हे जाणणे मज माझे. नेणनेनी उपजे आपलेनी. तरी कोणे गुणे कैसा मजची मी बंधू ऐसा. आवडे ते परियेसा अर्जुन देवा. गुणते कैसे किंधर्म काई यया रूप नाम. के जाले हे वर्म अवधारी पा.
सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसम्भवाः निबध्नन्ति महाबाहो देहि देहिनमव्ययम्। तरी सत्वरजतम तिघांसी हे नाम आणि प्रकृती जन्म भूमिका यया। इथ सत्वते उत्तम रजते मध्यम तिहि माजीतम सावियाधारे। हे एकीची वृत्तीच्या ठाई त्रिगुणत्व आवडे पाही। वयसात्रय देही एकी जेवी कामिनलेनी किडे। जव जव तूक वाढे तव तव सोने ही न पडे पाचिका कसी। पै सावधपण जैसे वाहविले आळसे सुषुप्ती बैसे घणावोनी। तैसी अज्ञानांगीकारे निघाली वृत्ती विखुरे। ते सत्वरजद्वारे तमही होये। अर्जुनागा जाण यया नाम गुण आता दाखवू खूण बांधती ते। तरी क्षेत्रज्ञ दशे आत्मा मोटका पैसे। हे देह मी ऐसे मुहूर्त करी। आजन्म मरणांती देह धर्मी समस्ती। ममत्वाची सूती घेना जव। जैसी मीनाच्या तोंडी पडेना जव उंडी। तव गळ आसुडी जळपारधी। तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम्। सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ। देवी सत्वे लुब्धके सुखज्ञानांची पाशके। ओढी जती मग खुडके मृगू जैसा। मग ज्ञाने चडफडी जाणीवीचे खुरखोडी। स्वयं सुख हे धाडी हातीचे गा। तेव्हा विद्या माने तोखे लाभ मात्रे हरिखे। मी संतुष्ट हेही देखे श्लाघो लागे। म्हणे भाग्यना माझे आजी सुखिये नाही दुजे। विकाराष्टके फुंजे सात्विकाचे नी। आणि येणे ही नसरे लाकड लागे दुसरे। जे विद्वत्तेचे भरे भूत आंगी। आपणची ज्ञानस्वरूप आहे ते गेले हे दुःख न वाहे। की विषय ज्ञाने होये गगनाये वढा। रावो जैसा स्वप्नी रंकपणे रेघे धानी। तो दो दाणा मानी इंद्रो नामी। तैसे गा देहातीता जाले या देहवंता। हो लागे पंडुसुता बाह्य ज्ञाने। प्रवृत्ती शास्त्र बुझे यज्ञ विद्या उमजे। किंबहुना सुझे स्वर्गवरी। आणि म्हणे आजी आन मी वाचून नाही सज्ञान। चातुर्य चंद्रा गगन चित्त माझे। ऐसे सत्व सुख ज्ञानी जीवासी लावून कानी। बैलाची करीवानी पांगुळाची आ। आता हाची शरीरी रजी जिया परी। बांधी जेते अवधारी सांगी जैल। रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम्।
तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम्। हे रजयाची कारणे जीवाते रंजवू जाणे, हे अभिलाखाचे तरुणे सदाची गा। हे जीवी मोटके रिगे आणि कामाच्या मदी लागे, मगवारया वळघे तृष्णेची या। घृती आंबुखूनी आगियाळे, वज्राग्नीचे साधुकले, आता बहुथे कुले आहे तेथ। तैसी खवळे चाड होय दुःखा सकट गोड, इंद्रश्री ही साकड गमो लागे। तैसी तृष्णा वाढिनलिया, मेरू ही हाता आलिया, तरी म्हणे एखादिया दारुणा वळघो। जीविताची कुरोंडी ओवाळू लागी कवडी, मानी तृणाची जोडी कृतकृत्यता। आजी असते वेची जेल, परी पाहे काय की जेल, ऐसा पांगी वडील व्यवसाय मांडी। म्हणे स्वर्गाहन जावे, तरी काय तेथे खावे, या लागे धावे याग करू। व्रता पाठी व्रते आचरे इष्टापूर्ते, काम्या वाचून हाते शिवणे नाही। पै ग्रीष्मांतीचा वारा विसावो नेणे वीरा, तैसा न म्हणे व्यापारा रात्र दिवस। काय चंचळू मासा कामिनी कटाक्षू जैसा, लवला हो तैसा विजूही नाही। ते तुले निगा वेगे स्वर्ग संसार पांगे, आगी माझी रिगे क्रियांची ये। ऐसा देही देहा वेगळा, ले तृष्णेची साखळा, खटाटोपू वाहे गळा व्यापाराचा। हे रजोगुणाचे दारुण देही देहियासी बंधन, परिस आता विंदाण तमाचे ते। तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां, प्रमादालस्य निद्राभिस् तन्निबध्नाति भारत। व्यवहाराचे हि डोळे मंद जिणे पडळे, मोहरात्रीची काळे मेहुडे जे। अज्ञानाचे जियाले जया एका लागले, जिणे विश्व भुलले नाचत असे। अविवेक महामंत्र जे मौढ्य मद्याचे पात्र, हे असो मोहनास्त्र जीवासी जे। पार्था ते गातम रचूनि ऐसे वर्म, चौखुरी देहात्म मानियाते। हे एकची कीर शरीरी माझो लागे चराचरी, आणि तेथ दुसरी गोठी नाही। सर्वेंद्रिया जाड्य मना माझी मौढ्य, माला जे दार्ढ्य आलस्याचे। आंगे आंग मोडा मोडी, कार्य जाती अनावडी, नुसती परवडी जांभयांची। उघडियाची दिठी देखणे नाही किरीटी, नाळविताची उठी वो म्हणुनी। पडिली धोंडी नेणे कानी मुरडी, तयाची परी मुरकुंडी उकलू नेणे। पृथ्वी पाताळी जावो
का आकाशही वरी येऊ, परी उठणे हा भावो उपजो नेणे. उचितानुचित आघवे, झासुरता नाठवे जीवे. जेथीचा तेथ लोळावे, ऐसी मेधा. उभवूनी करतळे, पडी घाई कपोळे. पायाचे शिरियाळे, मांडू लागे. आणि निद्री विषयी चांगू, जीवी आथी लागू. झोपी जाता स्वर्गू, वावो म्हणे. ब्रह्मायू होईजी, मा निजे लियाची असिजे. हे वाचूनी तुझे व्यसन नाही. का वाटे जाता ओघे, काल्हा ताही डोळा लागे. अमृत ही परी नेघे, जरी नीद आली. देवीची आक्रोश बळे, व्यापारी कोणे एके वेळी. निघाले तरी आंधळे, रोषे जैसे. केधवा कैसे रहाटावे, कोणेसी काय बोलावे. हे ठाकते की नागवे, हेही नेणे. वणवा मिया आघवा, पाखे पुसोनी घेयावा. पतंगू पाहावा, घाली जीवी. तैसा वळघे साहसा, अकर्णीच दिवसा. किंबहुना ऐसा प्रमादू रुचे. एवं निद्रालस्य प्रमादी, तम इया त्रिबंधी. बांधे निरुपाधी, चोखटाते. जैसा वन्ही काष्ठी भरे, तै दिसे काष्ठाकारे. व्योम घटे आवरे, ते घटाकाश. नाना सरोवर भरले, तै चंद्रत्व तेथे बिंबले. तैसे गुणाभासी बांधले, आत्मत्व गमे. सत्वं सुखे संजयति, रजः कर्मणि भारत. ज्ञानमावृत्य तु तमः, प्रमादे संजयत्युत. रजस्तमश्चाभिभूय, सत्वं भवति भारत. रजः सत्वं तमश्चैव, तमः सत्वं रजस्तथा. पै हरोनी कफवात, जै देही आटोपे पित्त. तै करी संतप्त देह जीवी. का वरिष आतप जैसे, जिणवनी शीतची दिसे. तेव्हा होय हिव ऐसे, आकाश हे. नाना स्वप्न जागृती, लोपून ये सुषुप्ती. तै क्षणो एक चित्तवृत्ती, तेची होय. तैसी रजतमे हारवी, जै सत्व माजू मिरवी. तै जीवा करवी म्हणवी, सुखिया नामी. तैसेची सत्वरज, लोपूनि तमाचे भोज. वळघे तै सहज, प्रमादी होय. तयाची गा परिपाठी, सत्वतमाते पोटी. घालून जिव्हा उठी, रजो गुण. तेव्हा कर्मा वाचून काही, आन गोमटे नाही. ऐसे माने देही, देह राजू. त्रिगुण वृद्धी निरूपण, ती श्लोकी सांगितले जाण. आता सत्वादी वृद्धी लक्षण, सादर परियेसी. सर्वद्वारेषु देहेऽस्मिन्, प्रकाश उपजायते. ज्ञानं यदा तदा विद्यात्,
विवृद्धं सत्वमित्युत लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदान् लोका नमलान् प्रतिपद्यते रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गिषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते पै रजतम विजये सत्वगादेहि वाढता चिन्हेति ये ऐसी होती जी प्रज्ञा आतुली कडे न समाती बाहेरी ओसंडे वसंती पद्मखंडे द्रुती जैसी सर्वेंद्रियांच्या आंगणी विवेक करी राबणी साचची करचरणी होती डोळे राजहंसा पुढे सातूचे आगरडे तोडी जेवी झगडे क्षीरनीराचे तेवी दोषा दोष विवेकी इंद्रियेची होती पारखी नियमो बारे पायकी ओळगे तै नाईकणे ते कानची वाळी न पहाणे ते दिठीची गाळी अवाच्य ते टाळी जीभची गा वाती पुढा जैसे पळो लागे काळवसे निषिद्ध इंद्रिया तैसे समोर नोहे धाराधर काळे महानदी उचंबळे तैसी बुद्धी पघळे शास्त्र जाती अगा पुनवीच्या दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी ज्ञानी वृत्ती तैसी फाके सैंघ वासना एकवटे प्रवृत्ती ओहटे मानसविटे विषयावरी एवं सत्व वाढे तै हे चिन्ह पुढे आणि निधन ही घडे तेव्हाची जरी का पाहालेनी सुयाणे जालया परगुणे पढियंती पाहुणे स्वर्गौनिया तरी जैसीची घरीची संपत्ती आणि तैसीची औदार्य धैर्य वृत्ती मा परत्रा आणि कीर्ती कानो हावे मग गोमटी यातया जावळी असे धनंजया तेवी सत्मी जाणे देहा के आथी गा जी स्वगुणी उद्भट घेऊन सत्व चोखट निगी सांडूनी कोपट भोगक्षम हे अवचटे ऐसा जो जाई तो सत्वाचा चिनवा होई किंबहुना जन्मला हे ज्ञानी हा माझी सांगपा धनुर्धरा रावो रायपणे डोंगरा गेलिया अपुरा होय काई ना तरी येथींचा दिवा नेलिया सेजिया गावा तो तेथे तरी पांडवा दीपची की
तैसी ते सत्वशुद्धी आगळी ज्ञानेसी वृद्धी तरंगावो लागे बुद्धी विवेकावरी पै महदादी परिपाठी विचारुनी शेवटी विचारा सकटपोटी जिरोनी जाय 36 37 24 25 तिन्ही नुरो निस्वभावे चतुर्थ जे ऐसे सर्वजे सर्वोत्तम जाली असे जया सुगम तया सवे निरुपम लाहे देह इयाची परी देख तम सत्व अधोमुख बैसोनी जै आगळीक धरी रज आपुलिया कार्याचा धुमाड गावी देहाचा माजवी तै चिन्हांचा उदयो ऐसा पांजरली वाहुटुळी करी वेगळ वेटाळी तैसी विषयी सरळी इंद्रिया होय परदारादी पडे परी विरुद्ध ऐसे नावडे मग शिळीयेचे नितोंडे सैंघचारी हा ठायवरी लोभू करी स्वैरत्वाचा राभू वेटाळिता अलाभू ते ते उरे आणि आड पडलिया उद्यम जाती भलतिया प्रवृत्ती धनंजया हातून काढी तेमीची खादा प्रासादू का करावा अश्वमेधू ऐसा अचाट छंदू घेऊनी उठी नगरीची रचावी जलाशये निर्मावी महावने लावावी नानाविधे ऐसैसा अफाटी कर्मी समारंभू उपक्रमी आणि दृष्टादृष्टकामी पुरे न म्हणे सागरू ही सांडी पडे आगीन लाहे तीन कवडे ऐसे अभिलाषी जोडे दुर्भरत्व स्पृहा मना पुढा पुढा आशेचा घे दवडा विश्वघापे चाडा पाया तळी इत्यादी वाढता रजी ये चिन्हे होती साजी आणि ऐशा समाजी वेचे जरी देह तरी आघवाची इही परिवारला आणि देही रिगे परी योनिही मानुषीची सुरवाडीसी भिकारी वसोपा राजमंदिरी तरी काय अवधारी रावो होईल बैल तेथे करबाडे हे न चुके गा पुढे नेई जो का वऱ्हाडे समर्थाचे नी म्हणूनी व्यापारा हाती उसंतू दिहाना राती तैसियाची पाती जुंपी जेतो कर्मजडाच्या ठाई किंबहुना होय देही जो रजो वृत्तीच्या डोही बुडोनी निमे मग तैसाची पुढती रज सत्व वृत्ती गिळोनी ये उन्नती तमो गुण तैची जिये लिंगे देहेंची सबाह्य सांगे तिये परिस चांगे श्रोत्र बळे तरी होय ऐसे मन जैसे रविचंद्रहीन रात्रीचे का गगन अवसेची तैसे अंतर असोस होय स्फूर्तिहीन उद्वस विचाराची भाष हारपे तै बुद्धी मेचविना धोंडी हा ठायवरी मवाळे सांडी आठवो देश धडी जाला दिसे
अविवेकाची निमाजी सबाह्य शरीर गाजे एकलेने घेपे दीजे मौढ्य तीथ आचार भंगाची हाडे रूपती इंद्रिया पुढे मरे जरी तेणे कडे क्रिया जाय पै आणि कही एक दिसे जे दुष्कृती चित्त उल्हासे अंधारी देखणे जैसे डुडुळाचे तैसे निषिद्धाचे निनावे भलतेही भरे हावे तिये विषयी धावे घेती करणे मदिरा न घेता डुले सन्निपाते वीण बरळे निष्प्रेमेची भुले पिसे जैसे चित्त तरी गेली आहे परी उन्मनी ते नोहे ऐसे माल्हा तिजे मोहे माझिरेनी किंबहुना ऐसैसी इये चिन्हे तमपोषी जै वाढे आयतीसी आपुलिया आणि हेची होय प्रसंगे मरणाचे जरी पडे खागे तरी ते तुले निरिगे तमेसी तो राई राई पण बीजी साठवून या अंगत्यजी मग विरूढे तै तुझी गोठी आहे पै होऊनी दीप कलिका एरू आगी विझोका का जेथ लागे तेथ असका तोची आहे म्हणोनी तमाची लोथे बांधोनिया संकल्पाते देह जायते मागवते तमाचेची होय आता काय येणे बहुवे जो तमो वृद्धी मृत्यू आहे तो पशु का पक्षी होये झाड का कृमी कर्मण सुकृतस्याहु सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःख मज्ञानं तमसः फलम् येणेच पै कारणे जे निपजे सत्वगुणे ते सुकृत ऐसे म्हणे श्रौत समो म्हणोनी तया निर्मळा सुखज्ञानी सरळा अपूर्वये फळा सात्विकते मग राजसाजिया क्रिया तया इंद्रावणी फळलिया जे सुखी चितारुनिया फळती दुःखे का निंबोळीची पिक वरी गोड आत विख तैसे ते राजस देख क्रिया फळ तामस कर्म जितुके अज्ञान फळेची पिकी विषयांकुर विखे जिया परी सत्वात् संजायते ज्ञानम् रजसो लोभ एव च प्रमादमोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च म्हणोनी बारे अर्जुना एथ सत्वची हेतु ज्ञाना जैसा का दिनमाना सूर्य हा पै आणि तैसेची हे जाण लोभासी रजकारण आपुले विस्मरण अद्वैता जेवी मोह अज्ञान प्रमादा यया मैळेया दोषवृंदा पुढती पुढती प्रबुद्धा तमची मूळ ऐसे विचाराचा डोळा तिन्ही गुण वेग वेगळा दाविले जैसा आवळा तळहातींचा रजतमे दोन्ही देखिली प्रौढ पतनी सत्वा वाचूनी नाणी
ज्ञानाकडे म्हणून सात्विक वृत्ती एक झाली गा जन्मव्रती सर्वत्यागे चतुर्थी भक्ती जैसी ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः तैसे सत्वाचे नटनाचे असणे आणि जयांचे ते तनुत्यागी स्वर्गीचे राय होती याची परीरजे जिही आजीजे मरीजे तिही मनुष्य होईजे मृत्युलोकी तेथ सुख दुःखाचे खिचटे जीविजे एकेची ताटे जेथ ये मरण वाटे पडिले नुठी आणि तयाची स्थिती तमी जे वाढोनी निमती भोगक्षमी ते घेती नरक भूमी मूळपत्र एवं वस्तूची या सत्ता त्रिगुणासी पंडुसुता दाविली सकारणता आघवीची पै वस्तू वस्तुत्वे असिके ते आपण पे गुणा सारिखे देखो नि कार्य विशेखे अनुकरेगा जैसे का स्वप्नीचे निराजे जै परचक्र देखिजे तै हारी जैत होईजे आपण पाची तैसे मध्योर्ध्व अध हे जे गुणवृत्ती भेद ते दृष्टी वाचून शुद्ध वस्तुची असे नान्यं गुणेभ्यः कर्तारै यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति परी ही वाहणी असो तरी तुझ आन न दिसो परिसे ते सांगतसो मागील गोठी तरी ऐसे जाणिजे सामर्थ्ये तिन्ही सहजे होती देह व्याजे गुणची हे इंधनाची नि आकारे अग्नि जैसा अवतरे का आंगवे तरुवरे भूमी रसू नाना दह्यांची निमिसे परिणमे दूधची जैसे का मूर्त होयऊसे गोडी जीवी तैसे ही स्वांतःकरण देहची होती त्रिगुण म्हणून बंधासी कारण घडे कीर परी चोज हे धनुर्धरा जी एवढा हा गुंफिरा मोक्षाचा संसारा उणानो हे त्रिगुण आपुलाले निधर्मे देहीचे माघुत साऊमे चाळिताही न खोमे गुणातीतता ऐसी मुक्ती असे सहज ते आता परिसवू तुझ जे तू ज्ञानांबुज द्विरे फुकी आणि गुणी गुणाजोगे चैतन्य नोहे मागे बोलिलो ते खागे ते मीची हे तरी पार्था जै ऐसे बोधलेनी जीवे दिसे स्वप्न का जैसे चेईलेनी ना तरी आपण जळी बिंबलो तिरोनी न्याहळी चळण होता कल्लोळी अनेकधा
का नटले निलाघवे, नटू जैसा न झकवे, तैसे गुण जात दिखावे, न होनिया पै ऋतुत्रय आकाशे, धरोनिया ही जैसे, नेदिजीची येवो वोसे, वेगळेपणा तैसे गुणी गुणा परवते, जी आपण पे असे आयते, तिये अहम बैसे अहंते, मूळकेचिये पै तेथून मग पाहता, म्हणे साक्षी मी अकर्ता, हे गुणाची क्रिया जाता नियोजित, सत्वरजतमांचा भेदी पसरू कर्माचा, होत असे तो गुणांचा विकारू हा, यया माझी मी ऐसा, वनी का वसंतू जैसा, वनलक्ष्मी विलासा हेतू भूत, का तारांगणी लोपावे, सूर्यकांती उद्दीपावे, कमळी विकासावे, जावे तमे, ये कोणाची काजे कही, सवितिया जैसी नाही, तैसा अकर्ता मी देही सत्ता रूप, मी दाऊनी गुण देखे, गुणता हे मिया पोखे, ययाचे निश्चेखे, उरेते मी ऐसे विवेकी जया, उदो होय धनंजया, ये गुणाती तत्वतया अर्थपंथे, गुणानेता नतीत्यत्रीन्, देही देह समुद्भवान्, जन्म मृत्यु जरा दुःखैर् विमुक्तो मृतमश्नुते, आता निर्गुण असे आणिक, ते तो जाणे अचूक, जे ज्ञाने केले टीक, तयाची वरी, किंबहुना पंडुसुता, ऐसी तो माझी सत्ता, पावे जैसी सरिता सिंधुत्वगा, नळिके वरुनी उठिला, जैसा शुकशाखे बैसला, तैसा मूळ अहंते वेठिला, तो मी म्हणोनी, अगा अज्ञानाची या निदा, जो घोरत होता बदबदा, तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चेला की, पै बुद्धी भेदाचा आरिसा, तया हातोनी पडिला वीरेशा, म्हणोनी प्रतिमुखा भासा, मुकला तो देहाभिमानाचा वारा, आता वाजो ठेला वीरा, तै ऐक्यवीची सागरा जीवेश आहे, म्हणोनी सद्भावेसी, प्राप्ती पाविजे तेणे सरिसी, वर्षांती आकाशी घनजात जेवी, तेवी मी होऊनी निरुता, मग देहीची ये असता, नागवे देह संभूता गुणासी तो, जैसा भिंगाचे निघरे, दीप प्रकाशू नावरे, कान विझेची सागरे, वडवा नळू, तैसा आला गेला गुणांचा, बोधू न मैळे तयाचा, तो देही जैसा व्योमींचा चंद्रजळी, तिन्ही गुण आपुलालिये प्रौढी, देही नाचविती भागडी, तो पाहोही न धाडी, अहंते ते हा ठायवरी, नेहटोनी ठेला अंतरी, आता कायवर्ते शरीरी, हेही नेणे, सांडूनी आंगीची खोळी,
सर्परिगालिया पाताळी ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले का सौरभ्य जीर्णो जैसा अमोदू मिळवणी जाय आकाशा माघारा कमळकोशा नये चितो पै स्वरूप समरसे ऐक्यगा झाले तैसे तीर्थ किंधर्म हे कैसे नेणे देह म्हणून जन्म जरा मरण इत्यादी जे साही गुण ते देही चिठेले कारण नाही तया घटाचिया खापरिया घटभंगी फेडिलिया महदाकाश अपैसया जालेची असे तैसी देह बुद्धी जाये जै आपण पा आठव होई तै आन काही आहे ते वाचुनी येणे थोर बोधलेपणे तयासी गा देही असणे म्हणून तो मी म्हणे गुणातीत यया देवाची या बोला पार्थू अतिसुखावला मेघे संबोखिला मोरू जैसा अर्जुन उवाच कैर्लिंगै स्त्रीन् गुणानेता नतीतो भवति प्रभो किमाचारः कथञ्चैता स्त्रीन् गुणानति वर्तते तेणे तोषे वीरपुसे जी कोणी चिन्ही तो दिसे जया माजी वसे ऐसा बोधू तो निर्गुण काय आचरे कैसे निगुण निस्तरे हे सांगिजो माहेरे कृपेचेनी यया अर्जुनाची या प्रश्ना तो षड्गुणांचा राणा परिहारू आकरणा बोलतू असे म्हणे पार्था तुझी नवाई हे एतुलीची पुससी काई ते नामची तया पाही सत्य लटिके गुणातीत जया नावे तो गुणाधीन तरी नव्हे ना होय तरी नागवे गुणायया परी अधीन का नागवे हेची कैसे निजाणावे गुणांची ये रवरवे माझी असता हा संदेह जरी वाहसी तरी सुखे पुसो लाहसी परिस आता तयासी रूप करू श्री भगवान वाच प्रकाशंच प्रवृत्तिंच मोहमेव च पांडव न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति तरी रजाचे निमाजे देही कर्माची आणोजे प्रवृत्ती जै घेईजे वेटाळुनी तै मीची का कर्मठ ऐसा नये श्रीमाठ का दरिद्रलिये बुद्धिवीट तोही नाही अथवा सत्वेची अधिके जै सर्वेंद्रियी ज्ञान फाके तै सुविद्यता तोखे उभजे ही ना का वाढिन्नले नितमे न गिळिजेची मोह भ्रमे तै अज्ञानत्वे नश्रमे घेणे ही नाही पै मोहाच्या अवसरी ज्ञानाची चाड न धरी ज्ञाने कर्मे नादरी होता न दुःखी सायं प्रातर्मध्यान्हा
या तिन्ही काळांची गणना नाही जीवी तपना तैसा असे तया वेगळाची काय प्रकाशे ज्ञानित्व यावे असे काही जळार्णव पाऊसे साजा होय ना प्रवर्तले निकर्मे कर्मठत्व तया कागमे सांगे हिमवंतो हिमे कापे काई ना तरी मोह आलिया काई पा ज्ञाना मुकी जैल तया होमा आगे ते उन्हाळेया जाळवत असे उदासीन वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति नेङ्गते तैसे गुणागुण कार्य हे आघवेची आपण आहे म्हणून एकेकानो हे तडा तोडी एवढे गा प्रतीती तो देहा आलासे वस्ती वाटे जाता गुंती माझी जैसा तो जिणताना हारवी तैसा गुण नव्हे ना करवी जैसी का श्रोणवी संग्रामीची का शरीरा आतील प्राणू घरी आतिथ्याचा ब्राह्मणू नाना चोहटाचा स्थाणू उदासू जैसा आणि गुणाचा यावा जावा ढळे चळे ना पांडवा मृगजळाचा हेलावा मेरू जैसा हे बहुत काही बोलिजे व्योमवारेने न वचिजे का सूर्य ना गिळिजे अंधकारे स्वप्न का गाजियापदी जागतया ते न सिंतरी गुणी तैसा अवधारी न बंधिजे तो गुणासी कीर नातुडे परी दुरुनी जै पाहे कोडे तै गुण दोष साई खडे सभ्यो जैसा सत्कर्मे सात्विकी रजते रजो विषयकी तममोहादिकी वर्तत असे परिसतयाची गा सत्ता होती गुणक्रिया समस्ता हे पुढे जाणे सविता लौकिका जीवी समुद्राची भरती सोमकांतची द्रवती कुमुदे विकासती चंद्रू तो उगा का वाराची वाजे विझे गगने निश्चळ असिजे तैसा गुणाची गजबजे डोले नाजो अर्जुना येणे लक्षणे तो गुणाती तू जाणणे परिस आता आचरणे तयाची जी समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्मकांचनः तुल्यप्रिया प्रियो धीरस् तुल्यनिंदात्मसंस्तुतिः तरी वस्त्रासी पाठी पोटी नाही सुता वाचून किरीटी ऐसे सुये दिठी चराचर मद्रूपे म्हणून सुख दुःखा सरिसे कांटाळे आचरे ऐसे रिपुभक्ता जैसे हरीचे देणे एरवी तरी सहजे सुख दुःख तैची सेविजे देह जळे होईजे मासोळी जै आता ते तवतेणे सांडिले आहे स्वस्वरूपे सीची मांडिले
सस्यांती निवडिले बीज जैसे, का ओघ सांडूनि गांग, रिघोनी समुद्राची आंग, निस्तरली लगबग खळाळाची, तेवी आपण पाची जया, वस्ती जाली गा धनंजया, तया देही अपैसया, सुख तैसे दुःख, रात्री तैसे पाहले, हे धारणा जीवी एक झाले, आत्मा राम देही आतले, द्वंद्व तैसे, पै निद्रिताचे नि आंगेशी, साप तैशी उर्वशी, तेवी स्वस्वरूपस्था सरिशी, देही द्वंद्वे, म्हणूनी तयाच्या ठाई, शेणा सोनया विशेष नाही, रत्ना गुंडी या काही, नेणिजे भेदू, घरा येऊ पाच स्वर्ग, का वरी पडो वाघ, परी आत्मबुद्धीसी भंग, कदा नोहे, निवटले न उपवडे, जाळिनले न विरूढे, साम्य बुद्धी न मोडे, तया परी, हा ब्रह्मा ऐसे निस्तविजो, का नीच म्हणूनी निंदिजो, परी नेणे जळो विझो, राखोंडी जैसी, तैसी निंदा आणि स्तुती, नये कोण्हेची व्यक्ती, नाही अंधारी का वाती, सूर्या घरी, मानापमानयोस्तुल्यस, तुल्यो मित्रारिपक्षयोः, सर्वारंभ परित्यागी, गुणातीतः स उच्यते. ईश्वर म्हणूनी पूजिला, का चोरू म्हणूनी गांजिला, वृषगजी वेढिला, केला रावो, का सुहृद पासी आले, अथवा वैरी वरपडे झाले, परी नेणे राती पाहाले, तेज जीवी, साही ऋतू येता आकाशे, लिंपिजे चिना जैसे, तेवी वैषम्य मानसे, जाणिजे ना, आणि कही एकू पाही, आचारू तयाच्या ठाई, तरी व्यापारासी नाही, जाले दिसे, सर्वारंभा उटकले, प्रवृत्तीचे तीर्थ मावळले, जळती गा कर्मफळे, ते तो आगी, दृष्टा दृष्टाचे निनावे, भावची जीवी नुगवे, सेवी जे का स्वभावे, पैठे होय, सुखे नाशिणे, पाषाणू का जेणे माने, तैसी सांडी मांडी मने, वर्जिली असे, आता किती हा विस्तारू, जाणे ऐसा आचारू, जया ते तोची साचारू, गुणाती तू, गुणाते अतिक्रमणे, घडे उपाये जेणे, तो आता आईक म्हणे, श्री कृष्णनाथू, मांचयो व्यभिचारेण, भक्तियोगेन सेवते, सगुणान् समतीत्यैतान्, ब्रह्मभूयाय कल्पते. तरी व्यभिचार रहित चित्ते, भक्तियोगे माते, सेवितो गुणाते, जाकळू शके. तरी कोणमी कैसी भक्ती, अव्यभिचारा काय व्यक्ती,
हे आघवीची निवृत्ती हो आवी लागे. तरी पार्था परीसा मी तव इथ ऐसा रत्नी किळाओ जैसा रत्नची कीतो. का द्रवपणाची नीर अवकाशाची अंबर गोडी तिची साखर आन नाही. वन्ही तिची ज्वाळ दळाची नाव कमळ रुखतेची डाळ फळादिक. आगा हिमजी आकर्षले तेची हिमवंत जीवी झाले. नाना दूध मुराले तेची दही तैसे विश्व येणे नावे. हे मीच पै आघवे घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जीवी. घृताचे थिजले पण न मोडिता घृतची जाण. का नाटिता काकण सोनेची ते न उकलिता पटू तंतुची असे स्पष्टू. न विरविता घटू मृत्तिका जीवी. म्हणून विश्वपण जावे मग तै माती घेयावे. तैसा नव्हे आघवे सकटची मी. ऐसे माते जाणिजे ते अव्यभिचारी भक्ती म्हणिजे. इथ भेद काही देखिजे तरी व्यभिचारू तो. या कारणे भेदाते सांडूनी अभेदे चित्ते. आपणा सकट माते जाणावे गा. पार्था सोनियाची टीका सोनियासी लागली देखा. तैसे आपण पे आणिका मानावे ना. तेजाचा तेजौनी निघाला परी तेजीची असे लागला. तया रश्मी ऐसा भला बोधू हो आवा. पै परमाणु भूतळी हिमकणू हिमाचळी. मज माझी न्याहाळी अहम तैसे. हो का तरंगू लहानू परी सिंधूसी नाही भिन्नू. तैसा ईश्वरी मी आणू नो हेची मा. ऐसे निबा समरसे दृष्टी जी उल्हासे. ते भक्ती पै ऐसे आम्ही म्हणो. आणि ज्ञानाचे सांगावे इयेची दृष्टी नावे. योगाचेही आघवे सर्वस्व हे. सिंधू आणि जलधरा माझी लागली अखंड धारा. तैसी वृत्ती वीरा प्रवर्तेते. का कुहेसी आकाशा तोंडी सांदा नाही जैसा. तो परमपुरुषी तैसा एकवटेगा. प्रतिबिंबौनी बिंबवरी प्रभेची जैसी उजरी. ती सोहम वृत्ती अवधारी तैसी होय. ऐसे निमग परस्परे ती सोहम वृत्ती जै अवतरे. तैतियेही सकट सरे अपैसया. जैसा सैंधवाचा रवा सिंधू माझी पांडवा. विराले या विरवावा हेही ठाके. ना तरी जाळूनी तृण वन्ही ही विझे आपण. तैसे भेदू नाशुनी जाण ज्ञानही नुरे. माझे पैलपण जाये भक्त हे ऐलपण ठाये. अनादि ऐक्य जे आहे तेची निवडे. आता गुणाते तो किरीटी जिणे या नवती गोष्टी. जे एकपणा हे मिठी पडो सरली. किंबहुना ऐसी दशा ते ब्रह्मत्वगा सुदंशा.
हे तो पावे जो ऐसा माते भजे पुढती इही लिंगी भक्तू जो माझा जगी हे ब्रह्मता तया लागी पतिव्रता जैसे गंगेची निवोघे दळमळीत जळजे निघे सिंधू पद तया जोगे आन नाही तैसा ज्ञानाची आदिठी जो माते सेवी किरीटी तो होय ब्रह्मतीच्या मुकुटी चूडा रत्न यया ब्रह्मत्वासीची पार्था सायोज्य ऐसी व्यवस्था याची नावे चौथा पुरुषार्थुगा परी माझे आराधन ब्रह्मत्वी होय सोपान तीथ मी हन साधन गमे न हो तरी झणी ऐसे तुझ्या चित्ती पैसे पै ब्रह्म आन नसे मी वाचुनी ब्रह्मणो हि प्रतिष्ठाः ममृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु। अगा ब्रह्मया नावा अभिप्रायो मी पांडवा मीची बोलीजी आघवा शब्दी इही पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नव्हती स्वर्मा तैसा मज आणि ब्रह्मा भेदू नाही आगा नित्य जे निष्कंप अनावृत धर्म रूप सुख जे उमप अद्वितीय विवेकू आपले काम सारुनी ठाके जे धाम निष्कर्षाचे निस्सीम किंबहुनामी ऐसे से हो अवधारा तो अनन्याचा सोयरा सांगत से वीरा पार्थासी इथ धृतराष्ट्र म्हणे संजया हे तू ते कोणे कुसले निवीण वायाणे का बोलसी माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुढी एरुजी मी म्हणे सांडी गोठी या संजयो विस्मयो मानसी आहा करुणी रसरसी म्हणे कैसे पा देवेसी द्वंद्वयया तरी तो कृपाळू तुष्टो यया विवेकू हा घोटो मोहाचा फिटो महारोगू संजयो ऐसे चिंतिता संवादू तो सांभाळिता हरिखाचा येतो चित्ता महापूर म्हणून आता येणे उल्हासाची अवतरणे श्रीकृष्णाचे बोलणे सांगी जाईल तया अक्षरा आतील भावो पाववीन मी तुमचा ठावो आईका म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीचा इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु।
नमस्कार. प्रस्तुत पारायणासाठी यशोधन प्रकाशनाने प्रकाशित केलेली श्री गुरु साखरे महाराज सांप्रदायिक सार्थ श्री ज्ञानेश्वरीची प्रत आधारभूत मानण्यात आली आहे. हल्ली बाजारात साखरे महाराजांच्या नावाने अनेक सार्थ ज्ञानेश्वरी उपलब्ध आहेत. त्या प्रती साखरे महाराज सांप्रदायिक व अधिकृत नाहीत याची वाचक भाविक अभ्यासक यांनी नोंद घ्यावी. यशोधन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ज्ञानेश्वरीला 375 वर्षांची अतूट परंपरा प्राप्त झालेली आहे. हा ग्रंथ ब्रह्मश्री नाना महाराज साखरे यांच्या मुखातून अभिव्यक्त झालेला, ब्रह्मश्री दादा महाराज साखरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरित झालेला आणि डॉक्टर श्री किसन महाराज साखरे यांनी संपादित केलेला आहे. या ग्रंथाची ठळक वैशिष्ट्य म्हणजे अध्याय तात्पर्य, अध्याय संगती, सारभूत नकाशे आणि संदर्भ कथा असे अनेक आहेत. तरी चिकित्सक, अभ्यासक, भाविक भक्त यांनी या लोकप्रिय प्रासादिक ग्रंथाचा अंगीकार करताना इतर अधिकृत नसलेल्या प्रतींपासून सावध राहून प्रकाशक यशोधन प्रकाशन, संपादक डॉक्टर श्री किसन महाराज साखरे आणि यशोधन प्रकाशनाचे बोधचिन्ह या गोष्टी पाहूनच ग्रंथाचा अंगीकार करावा ही नम्र विनंती. धन्यवाद. कुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु साखरे महाराज की जय.